नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर येत्या 25 जुलै रोजी येणारी आषाढी एकादशी, जिला आपण देवशनी एकादशी असं म्हणत असतो, अशा या पवित्र दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा करायची आहे। तर आपल्याला या दिवशी गाईला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होते। 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न ठरेल। मंडळी, आषाढी एकादशी, जिला आपण देवशनी एकादशी म्हणतो, या एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते। या दिवशी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। तसेच गायीची सेवा करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, कारण गायीमध्ये 33 कोटी देव असतात। तसेच मुला मुलींच्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते देखील दूर व्हावे, त्याचे लग्न लवकर जमावे यावे, यासाठी आषाढी एकादशीला गायीला एक विशेष वस्तू खाऊ घालण्याची जुनी धार्मिक परंपरा आणि मान्यता आहे। ती वस्तू कोणती, ती कशी खायला घालावी आणि त्याचे काय नियम आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा। तर मंडळी, या एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तसेच आपल्याला गायीचे महत्त्व देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला केवळ एक प्राणी न मानता माता म्हणजे गोमाता म्हणून पूजले जाते। गायीचे महत्त्व धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे। हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। गायीची सेवा केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतात आणि घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील दूर होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते। तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, नजर दोष असेल, पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, मंगल दोष असेल, राहू केतू शनीची 7.5 असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरतं। मंडळी, यावर्षी आषाढी एकादशी ही शनिवारी आल्यामुळे या उपायाचं महत्त्व दुप्पट झाले आहे। शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे आणि गायीची सेवा केल्याने शनिदोष किंवा कुंडलीतील कितीही भयंकर दोष असेल, अडथळे असेल तर ते देखील दूर होतात। तर मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर बघा, हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो। मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे। शक्यतो मुलाच्या आईने किंवा बहिणीने केला तर अतिशय उत्तम आहे, कारण आईची मनोकामना, इच्छा असते तर ती लवकर पूर्ण होत असते। तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे, शक्य असेल तर पिवळे कपडे घाला किंवा तुम्ही शुभ्र वस्त्र घालू शकता। आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरातील जी देवपूजा आहे तर ती देखील आपण करून घ्यायची आहे। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या देवघरामध्ये जेवढे देवी देवता आहेत तेवढ्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे किंवा शक्य असेल तर अभिषेक देखील करून घ्यायचा आहे। त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या ज्या वस्तू आहेत, पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तुळशीपत्र आहे, ते देखील तुम्हाला बालकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचं आहे किंवा श्री हरी विष्णू माता लक्ष्मी असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर देखील तुम्हाला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे। श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता। मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि मग आपण जर हा उपाय स्वतः मुलाची आई करत असेल किंवा मुलं स्वतः करत असेल तर त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही विघ्न येतात, लग्नात काही ना काही अडचणी, संकटही निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे। किंवा मुलाची जर आई हा उपाय करत असेल मुलाच्या लग्नासाठी तर तिने देखील अशा प्रकारेच प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, कुंडलीमध्ये काही ना काही दोष आहेत, कालसर्पदोष आहे, मंगल दोष आहे, शनी राहूची काही 7.5 असेल तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण व्हावेत असं तुम्हाला बोलायचं। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या किचनमध्ये जायचं आहे, तुम्हाला 1 मुठ्ठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला भात बनवून घ्यायचा आहे। फक्त 1 मुठ्ठीच तांदूळ घ्यायचे आहेत, जास्त घ्यायचे नाहीत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि मग तुम्हाला भातामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे, तूप टाकायचं आहे
आणि तो भात तुम्हाला साधारणपणे थोडासा शिजवून घ्यायचा आहे। मग तो थंड झाल्यानंतर तुम्हाला चपाती बनवून घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला हा जो भात आहे तर तो भात तुम्हाला त्या चपातीमध्ये ठेवायचा आहे। जे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये चपाती ठेवायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला हा जो शिजलेला भात आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। तर बघा, हा उपाय आहे तर हा मुलांच्यासाठी आहे। म्हणजे जर तुमचा मुलगा असेल तर मुलासाठी तुम्हाला अशा प्रकारे भात बनवायचा आहे आणि जर समजा तुमची मुलगी असेल तर तिच्यासाठी तुम्हाला एक मुठ्ठी तांदूळ घ्यायचे आहेत, ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडी साखर टाकायची आहे। म्हणजे हे मुलीसाठी तुम्हाला करायचं आहे, फक्त तुम्हाला हळद टाकायची आहे। आणि मग तो भात थंड झाल्यानंतर तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहे, तिच्यामध्ये चपाती ठेवायची आहे आणि तिच्यावरती तुम्हाला हा भात ठेवायचा आहे। नंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला घेऊन देवघरासमोर जायचं आहे। तुम्हाला मनातल्या मनात आपल्या मुलांचे किंवा मुलीचे नाव घ्यायचे आहे, जे काही नाव असेल मुलाचं किंवा मुलीचं ते नाव घ्यायचं आहे, त्यांचं गोत्र बोलायचं आहे आणि त्यांचं लग्न लवकर ठरवू दे, विवाहातील सर्व अडथळे दूर होऊ दे, अशी तुम्हाला विठ्ठल चरणी आणि गोमाते चरणी प्रार्थना करायची आहे। आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ती चपाती, तिच्यावरती भात आपण घेतलेला आहे आणि तुम्हाला एक तांब्यावरून पाणी देखील घ्यायचं आहे। आणि मग तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तुम्हाला हे गाईला खाऊ घालायचं आहे किंवा जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर मग तुम्हाला गोशाळेमध्ये जायचं आहे। जर पांढरी गाय असेल तर अतिशय उत्तम आहे, परंतु जर पांढरी गाय नसेल तर मग कोणतेही कलरची गाय असेल तर तुम्हाला ही जी चपाती आहे तिच्यावरती भात आहे तर तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ती भात आणि चपाती घ्यायची आहे आणि गाईला खाऊ घालायची आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला गाईला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि मग आपण एक तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे तर ते गाईच्या चारही पायांच्या वरती आपल्याला ओतायचं आहे, गाईचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला गाईला ही जी चपाती आहे त्याच्यामध्ये भात आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे। खाऊ घालता वेळेस गाईची जीभ आहे तर ती आपल्या हाताला स्पर्श होईल अशा पद्धतीने तुम्हाला गाईला हे खाऊ घालायचं आहे। आणि जर गाय गरीब वगैरे असेल तर गायीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत, गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे। तर हा उपाय करता वेळेस तुमची मुलं जर असेल तर मुलांच्या हातामध्येच तुम्हाला ही चपाती द्यायची आहे आणि मुलांनाच ती गाईला खाऊ घालायची आहे। शक्य असेल तर मग गाईच्या भोवती तुम्हाला 3 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत। गाईच्या पाया पडताना मुलांच्या लग्नासाठी मनापासून आशीर्वाद मागायचा आहे की हे गोमाता, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण झालेले आहेत, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने गाईला गोमातेला प्रार्थना करायची आहे। तर गाईचं वासरू वगैरे गाईच्या बरोबर असेल तर त्या वासराला देखील एखादी चपाती असेल तर ती देखील तुम्ही खाऊ घालायची आहे। हिरवा चारा वगैरे असेल तर ते देखील तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे। हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कधीही गाईला खाऊ घालायचं नाही, कारण बघा दिली जाणारी पोळी किंवा अन्न ताजे असावे। शिळी किंवा उरलेली पोळी या उपायासाठी तुम्हाला वापरायची नाही, तर ताजंच तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। चपाती देखील तुम्हाला ताजीच बनवून घ्यायची आहे। बघा, शनिवार देखील आहे आणि यावर्षी आषाढी एकादशी शनिवार आल्यामुळे या उपायाचं महत्त्व दुप्पट झाले आहे। शनिवार हा शनिदेवांचा दिवस आहे आणि गायीची सेवा केल्याने शनिदोष देखील दूर होईल। ज्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील तर ते देखील दूर होतील आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। म्हणजे 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण हो। मंडळी, हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मकता असायला हवी। बघा, आषाढी एकादशीच्या अत्यंत पावन मुहूर्तावर जर स्वतः मुलाने किंवा मुलीने हा जर उपाय केला तर त्यांचं फळ अधिक लवकर मिळते। कुंडलीतील विवाह दोष दूर करण्यासाठी आणि अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मुला-मुलींनी एकादशीला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचे आहे। तसेच काही नियमांचं पालन देखील मुलांनी आणि मुलींनी करायचं। हा उपाय तुम्ही दिवसातून कधीही करू शकता, म्हणजे सकाळी करू शकता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करायचा। बघा, हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, दिव्याखाली आसन ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत आणि तुळशी मातेसमोर मुलगा किंवा मुलगी असेल तर तिने तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात मुलांनी किंवा मुलींनी लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे।
बघा, एकादशीच्या दिवशी कोणत्याही मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पिवळे धान्य, चणा डाळ, पिवळे कापड, गूळ किंवा केळी दान करायचे आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार. यामुळे कुंडलीतील ग्रह मजबूत होतो, जो लग्नाचा योग लवकर आणत असतो. तसेच या दिवशी मुलांनी किंवा मुलीने पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. मुलांना किंवा मुलींना शक्य असेल तर किंवा तुमची तब्येत साथ देत असेल, म्हणजे तुम्ही आजारी वगैरे नसाल, व्यवस्थित असाल, तर मुलाने किंवा मुलीने आषाढी एकादशीचा उपवास करावा. हा उपवास केवळ अन्नाचा नसून मनाचाही असावा. म्हणजेच या दिवशी कोणाबद्दल वाईट विचार करू नये, खोटं बोलू नये. पूर्ण श्रद्धेने केलेले हे व्रत विवाहातील सर्व वास्तू आणि ग्रहदोष नष्ट करण्यास मदत करत असते. या सेवा पूर्ण विश्वासाने आणि पवित्र भावनेने केल्यास विठ्ठलाच्या कृपेने लग्नाचे मार्ग नक्कीच मोकळे होतात. बघा, श्री हरी विष्णू देवांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे स्वतः मुलाने किंवा मुलीने देवाला पिवळी फुले, पिवळे फळ जसे की केळी आणि तुळशीची माळ किंवा पाने हे अर्पण करायचे आहेत. मग मुलांनी विवाहाचे योग लवकर यावेत म्हणून लक्ष्मी मातेला किंवा रुक्मिणी मातेला हळद कुंकू आणि लाल फुल वाहून सौभाग्याचे आणि सुयोग्य जोडीदार मिळण्याचे आशीर्वाद मागावेत. तर मैत्रिणींनो, मागच्या वेळेस मी हा व्हिडिओ अपलोड केलेला होता, तर बऱ्याच ताईंनी मला कॉमेंट केलेल्या होत्या की तुमच्या या उपायामुळे माझ्या मुलांचं लग्न ठरलेलं आहे, कारण तो व्हिडिओ 3.5 लाखावरती गेलेला आहे. आणि तशा मला कॉमेंट आलेल्या होत्या, त्या मी पोस्ट देखील केलेल्या होत्या. उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. तुम्ही एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे. 7 गुरुवार तुम्हाला अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे. बघा, तुमच्या मुलांचं आणि मुलींचं लग्न हे लवकरात लवकर ठरणार आहे. ठरल्यानंतर मला याच व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.